डोंबिवलीमध्ये टपरीवरील कारवाईनंतर टपरी चालक तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या तरुणीच्या व्हिडिओची स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दखल घेतली। अविनाश जाधवांनी तरुणीची भेट घेत समस्या जाणून घेतली। उद्यापासून टपरी लाव, राज ठाकरे आयुक्तांशी बोलतील असं आश्वासन अविनाश जाधवांनी दिलंय। डोंबिवलीमध्ये शोरमा विकणाऱ्या मराठी तरुणीच्या स्टॉलवर पालिकेनं कारवाई केली आहे। या संदर्भात राज ठाकरे यांनी तरुणीच्या इंस्टाग्राम पोस्टची दखल घेतली आहे। पालिका फेरीवाले परप्रांतीयांवर कारवाई न करता आमच्यावर कारवाई करते अशी तक्रार करत एकता सावंत या तरुणीनं न्यायाची मागणी केली होती। सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टची दखल घेत मनसैनिकांनी लक्ष घालण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले। राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी थेट डोंबिवली गाठलं आणि तरुणीची भेट घेतली। एक स्टॉल द्यावा आणि त्यावर राज ठाकरेंचा फोटो लावू द्यावा अशी मागणी तरुणीनं केली। यावेळेस राज ठाकरे आयुक्तांसोबत चर्चा करणार असून मनसे पदाधिकारी पाठीशी असल्याचं आश्वासन अविनाश जाधव यांनी तरुणीला दिलंय। पूर्ण 20 दिवस माझा स्टॉल बंद होता। कुणी कंप्लेंट केली? हिंदी माणसांनी कंप्लेंट केली। ऍक्शन कुणी घेतली? मराठी माणसांनी। माझा धंदा बंद केलाय ताई। माझी काय हालत झाली असेल? माझी मम्मी रडत होती। माझी काय हालत झाली असेल? आमचा महाराष्ट्र आहे, पहिला हक्क आमचा आहे। जर आम्ही कमवत असेल ना तर आम्हाला पाठी खेचू नका। त्या ताईला आम्ही गॅरंटी देतो 100% की परत तिच्या गाडीला किंवा राजसाहेबांचा फोटो तिकडनं कोणी घालवण्याचा प्रयत्न केला तर त्यांना दिसेल मनसेची ताकद काय आहे। एकता सावंत ही मराठी तरुणी गेल्या 2-1 वर्षांपासून या ठिकाणी काम करते। डोंबिवलीमध्ये एकता सावंत ही एक रील स्टार आहे। एकता सावंत ही मराठी तरुणी शोरमा विकण्याचा व्यवसाय करते। पालिकेकडून फक्त तिच्या स्टॉलवर कारवाई केली जात होती। इतर फेरीवाल्यांना मनपा अधिकारी पाठीशी घालत असल्याचा तरुणीचा आरोप आहे। महानगरपालिकेने माझ्याकडून पावती फाडलेली नाहीये। जे त्यांचे जे कार्यकर्ते येतात, जे नगरपालिकेचे जे ऑफिसर येतात, त्यांना मी खूपदा बोलले की माझ्याकडून पावती फाडा जशी बाकीच्यांकडून फाडतात। तर त्यांचं म्हणणं हे होतं की तुम्ही आज पावती फाडणार आणि उद्या व्हिडिओ मध्ये बोलून दाखवणार। मी काय करणार मग? आम्ही काय करणार मग? तर फक्त माझ्यासोबतच का? हे 40-40, 50-50 वर्षाचे इथं 30-30 वर्षापासून धंदे करताय, एकदम बॉस सारखे फिरताय आणि मला असं समजतंय की कोणतरी भिकारी आली इथं उभी राहिली।